माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC आणि गरीब मराठा 90% मूल निवासी लोकांनो, तसेच माझे महाराष्ट्रातील जेवढे काही संविधानाला मानतात ते सर्व लोक, त्यानंतर भारतातील जेवढे काही मूल निवासी SC ST OBC गरीब जे लोक आहेत, मूल निवासी लोक सर्वांनी, आणि जे संविधानाने प्रगती होईल असं मानतात, कारण आपल्या देशात संविधान येऊन आज 75 वर्ष झालेले आहेत, तसे सर्व संविधानप्रेमी लोकांनो आणि जगातील सगळ्यात मोठा धर्म जो आहे आमच्या देशातल्या 2 महामानव ज्यांचं नाव आहे तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण जगाला असं मार्ग दाखवलेला आहे की त्यामुळे जग त्यांच्या ज्ञानाने आणि ज्याला पदवी दिलेली आहे सिम्बॉल ऑफ नॉलेज कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने, जगातला सगळ्यात टॅलेंटेड पर्सन ते म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तसेच भारतातील आर्मी चीफ, नेव्ही चीफ, एअरफोर्स चीफ, पॅरामिलिटरी चीफ आणि माझे रिटायर्ड झालेले डिफेन्समध्ये सर्व हिस्ट्रीचे डॉक्टरेट घेतलेले लोकांनो, त्यानंतर सायन्सचे PhD केलेल्या लोकांनो आणि लॉची डिग्री घेणाऱ्या लोकांनो, डॉक्टरेट घेतलेल्या लोकांनो, मी आज आपणास माझी लढाई ही मानवतावादी विचारासाठी आहे. मराठीत मानवता, हिंदीमध्ये इन्सानियत आणि इंग्लिशमध्ये ह्युमॅनिटी. बघा दादांनो, जे 2 महामानव आमच्या देशात जन्माला आणले, भगवान तथागत गौतम बुद्ध म्हणतात की मी वास्तव्यवादी आहे. एकीकडे 99 लोक असतील आणि मला जर माझ्या याच्यात वास्तव्यामध्ये म्हणजे सायन्स, तर मी त्याला मान्य करणार नाही. आणि टाईम म्हणजे मॅथमॅटिक्स. ह्या 2 महामानवांनी जे दिशा दाखवलेली आहे त्या दिशेने आणि पूर्ण भारतातील आणि जगातील जेवढे डेव्हलप कंट्री आहेत ते आपल्या देशाचं डेव्हलपमेंट करत आहेत. मी नेहमी उदाहरण देतो आहे अमेरिकेचं. बघा, अमेरिकेमध्ये आता जस्ट इलेक्शन झालं. इलेक्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रिझल्ट आलं आणि काय सांगितलं, इन्सानियत, मानवतावादी, तुम्ही आपल्या सायन्स आणि मॅथमॅटिक्सनी एक बॉडी नॉमिनेट होते 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, त्याला कोणी प्राईम मिनिस्टर म्हणतात किंवा प्रेसिडेंट म्हणतात, आणि त्यांची जबाबदारी असते की तिथला जो, कारण मृत्यू आणि जन्म हा अटळ आहे. मनुष्य जन्माला येतो खाली यात आणि जातो तेव्हा खाली यातच जातच असतो. पण मानवता, ते लोक ज्या अमेरिकेसारख्या देशामध्ये किंवा कोणती डेव्हलप कंट्री असो, ते आपल्या देशाला जे नॉमिनेट होतात, एक बॉडी तयार होते, ते लोक त्या देशातील मुलांना, मुलगा असो की मुलगी असो, त्यांना सायंटिफिक थिंकिंग, मॅथ्स आणि सायन्सच्या बेसिसवर सिलेबस बनवून त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट करतात. एज्युकेशनशिवाय ब्रेन डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. त्यानंतर ते जॉब क्रिएट करतात आणि हेल्थ, आणि आपल्या देशातील प्रत्येकाला हे 3 गोष्टी मस्ट इसेन्शियल आहेत ते देतात आणि देशाचं डेव्हलपमेंट करतात. आणि बघा दादांनो, माझ्या देशामध्ये 5000 वर्ष अगोदर आर्य, विदेशी, यहुदी, नाझी, हिटलरपेक्षा 200 टाइम्स डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोकांनी 11वा मौर्य राजा ज्याचं नाव आहे बृहदत्तची हत्या केली. त्यांचा तो हेड होता पुष्पशुंग. हे युरुसियातून आलेले हिटलरपेक्षा नाझी 200 टाइम डिक्टेटर, आतंकवादी, हत्यारे, देशद्रोही लोकांनी त्याची हत्या केली. हत्या केले तर त्यावेळेस आमच्या इथं बुद्ध धर्म होता. त्यांना कापून काढलं, शराव नदीत फेकले. काही भीतीमुळे लंकेला पळाले, काही चीनला गेले, काही तिकडे थायलंडला गेले, काही जपानला गेले. आणि दादांनो बघा, इतकी दहशत तयार केली यांनी काय सांगितलं, ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, बावतनं क्षत्रिय, बिंबितनं वैश्य. आणि एवढा अन्याय अत्याचार केला दादांनो की बघा, तुम्हाला सांगतो, यांनी आपल्या मर्जीने आम्ही ब्रह्माच्या तोंडातून जन्मावं. आणि आमच्या जे मूल निवासी SC ST गरीब लोक होतो 90%, त्यांच्या 7000 जाती बनवल्यात. आणि त्या 7000 जाती बनवल्यानंतर बघा दादांनो यांनी काय केलेलं आहे. काय सांगितलं, जो कोणी शाळेत जाईल त्याला आम्ही मारू. आणि हे बॅचलर सांड आलेले आहेत, सांड. काय सांगितलं,
2 वर्षाची पोरीपासून तर महिलांवर बॅकवर्ड क्लास मूल निवासी लोकांचे जे आहेत त्यांच्यावर आम्ही बलात्कार करू, त्यांचा जीव घेऊ. अरे 2 वर्षाच्या पोरीवर 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार करा. आणि बघा 21व्या सदीमध्ये महाराष्ट्राच्या लोकांनो बदलापूरमध्ये कारखाना आहे, पोरींना बलात्कार करून कापत आहेत, पाठ विकत आहेत, कोणाचा तोंडात निघत नाही आहे आवाज. आणि अशा पद्धतीने अन्याय अत्याचार करत असताना सती प्रथेमध्ये आमच्या बायांना जिवंत जाळावं लागत होतं. 11व्या सदीमध्ये संत आलेत. बघा आपल्या महाराष्ट्रात बसेश्वर झालेत, तिकडे कबीर झालेत, रैदास झालेत, गुरु गोविंद सिंगचं पूर्ण फॅमिलीला त्यांनी मारून टाकलं. त्यानंतर आमच्या इथं बघा नामदेव महाराजाला झोडपून काढला, तो अमृतसरमध्ये जाऊन शिरोमणी झाला. आणि 11व्या सदीनंतर मोगल आलेले आहेत, मोगलसुद्धा सांड आलेले होते, ते फक्त जागेसाठी इथं लढाया लढत होते. आणि यांचं हायब्रिड मोगलांचा बाया आणि हे. आणि आमच्या इथं 500 राज्य होते 1400 ह्याच्यामध्ये पूर्ण भारतामध्ये. त्यानंतर काय झालं, राजांना बायांचं शौक, 10-10 बायका, 8-8 बायका, 9-9 बायका. तर राजा करून थकणार की नाही, किती करणार. आणि राजांकडे पैसा आदला. आम्ही 90% लोक तर जनावरसारखे जीवन जगत होतो, आम्हाला अधिकारच नव्हता. कारण अशी व्यवस्था त्यांनी केलेली होती. हे जे आर्य विदेशी यहुदी नाझी हिटलरपेक्षा 200 टाइम डिक्टेटर लोकांनी. आणि हे जेव्हा मोगलांसोबत यांचं बीज तयार झालं हायब्रिड. आणि त्यानंतर राजे महाराजे 500 होते भारतात. आणि यांचं बी म्हणजे नाझीचं बी, आणि त्यानंतर मोगलचं बी, आणि त्यानंतर राजा महाराजांचं बी, अशी एक कोम तयार झाली. आणि बघा दादांनो 1595मध्ये शहाजीराजे भोसले हे शिवाजी राजांचे वडील आहेत दादांनो. आणि त्या अगोदर बघा हे जे निजामी मराठा तयार झाले आहेत, आर्य विदेशी यहुदी नाझी निजामी मराठा हिटलरपेक्षा 200 टाइम डिक्टेटर आतंकवादी कोम. आणि त्यानंतर 1608ला जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज झालं, त्याला तेली म्हणतात. आणि एवढ्या मोठ्या महाराजांना 42 वर्षात मारून टाकलं जगसंत श्रेष्ठ तुकारामाला. आणि त्याला म्हणतात वैकुंठात गेले. 19 फेब्रुवारी येत आहे 1630ला माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज जन्म झालेला आहे. मुस्लिम सरदार, बॅकवर्ड क्लासचे लोक, एवढा शूर राजा जगात झाला नाही ना होणार नाही. आणि त्याने त्याचे सरदार एक कल्याणची राजाची सुंदर बाई आणलेली होती. काय म्हटले राजा, खबरदार माझ्या बहिणीला हात लावला तर कापून काढीन, शेतकऱ्यांच्या डेटाला हात लावला तर कापून काढीन. त्यांचा मुला. आणि बघा एवढा मोठा शूद्र राजाचं काशीच्या गंगा भटांनी इथले जे होते आर्य विदेशी यहुदी निजामी मराठा हिटलर त्यांनी त्याचा विरोध केलेला आहे. आणि पायाच्या अंगुठाने काशीच्या गंगा भटांनी त्याचं केलं. आणि त्या गंगा भटाला हे निजामी मराठा आर्य विदेशी यहुदी हिटलरपेक्षा 200 लोकांनी मिळून त्याला मारून टाकला. आणि म्हणे पापी होता हा महाराज म्हणून तो मरण पावला. 1657ला संभाजी महाराज ज्यांनी एक सुद्धा लढाई हारली नाही, 10 ग्रंथ लिहिले होते दादांनो. 32व्या वर्षी यांनी पकडून दिलं निजामी मराठा आर्य विदेशी यहुदी नाझी निजामी मराठा हिटलरपेक्षा 200 टाइम डिक्टेटर लोकांनी. आणि त्याचं बघा 32 तुकडे केलेत. आणि भीमाई नदीमध्ये भीमा कोरेगावला फेकून दिलं. सकाळी आमच्या बाया गेल्यात तेव्हा त्यांनी बघितलं. आणि त्यांनी ऑर्डर केली होती आर्य विदेशी यहुदी नाझी निजामी मराठा हिटलरपेक्षा 2 डिक्टेटरने जो कोणी हात लावेल त्याला आम्ही मारू. पण ही जिनेस्को गायकवाड महाराजांनी ते सगळे तुकडे शिवले आणि वडू बुजुर्गला त्यांची समाधी बांधली आहे 1689. बघा दादांनो किती वर्ष झाले फक्त. जिजाऊ शिंदखेड राजाची शूद्र बघा माझ्या पोरींनो शूद्रबाई किती ताकदवान आहे. त्यानंतर अहिल्याबाई होळकर झाल्यात, त्यांची फॅमिली तिकडे आहे MP आणि राजस्थानला. तारा राणी, त्यानंतर राजाराम महाराज. आणि 19व्या शतकामध्ये 18व्या शतकामध्ये जेव्हा इंग्रज आले, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले 11 एप्रिल 1827ला राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले फातिमा शेख यांनी पहिली शाळा काढलेली आहे. इंग्रज आले म्हणून शाळा मिळाल्या लक्षात ठेवा.
पुण्यामध्ये काढली पहिली शाळा 1 जानेवारी 1848ला. त्यानंतर नारायण गुरु झाले 56मध्ये साऊथमध्ये. त्यांनी 40 मंदिरं बांधलं आणि सांगितलं लोकांना कोणीही बामणाला येऊ द्यायचं नाही, तेही बॅकवर्ड क्लासेस होते. 74मध्ये आरक्षणचे जनक शाहू महाराज यांचा जन्म झाला 1874ला. 75मध्ये माझा बिरसा मुंडा, भगवान बिरसा मुंडाचा जन्म. त्याला 1900मध्ये जेलमध्ये पॉयझन देऊन मारण्यात आला. आणि ज्योतिराव फुलेंनी गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचं असूड लिहिलं आणि छत्रपती शिवाजी महाराज समाधी शोधून काढले आणि शिवजयंती केली. हे जे आर्य विदेशी यहुदी नाजी निजामी मराठाचा आतंकवादी देशद्रोही 200 पेट डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही हत्यारा लोकमान्य टिळकांनी गणेश जयंती सुरू केली. आणि 1978ला क्रांतीवीर बिरसा मुंडाचा जन्म झालेला आहे. आणि त्यानंतर 1878ला क्रांतीवीर पेरियार रामास्वामीचा जन्म झालेला आहे. आणि 14 एप्रिल 1891ला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म झाला. शाहू महाराजांनी म्हटलं की जो कोणी शाळेत जाणार नाही बहुजनाचा पोरग त्याला मी 1 पैसा फाईन करेल. आणि पहिले भारतातल्या आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी 50% आरक्षण दिलं. आणि 1885ला ज्योतिराव फुलेंनी गुलामगिरी आणि शेतकऱ्यासून लिहिलं. आर्य विदेशी यहुदी नाझी निजामी मराठा हिटलरपेक्षा 200 टाइम डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही हत्यारे लोकांनी काँग्रेसची स्थापना केली आहे. लाल बाल पाल लाला लजपतराय लाला. बघा वर्ण व्यवस्थेतील 3 लोक ब्राह्मण वैश्य क्षत्रिय. बघा खरा आहे का खोटा इतिहास आहे तर महाराष्ट्रातील लोकांनो. त्यानंतर 1904मध्ये जेव्हा पेरियार रामास्वामी अलाहाबादला गेले त्याला दाढी होती. म्हणे दाढी राहत नाही बामणाला, तो चिकना चोपडा राहतो कारण त्याचा धंदा असते सकाळीपासून ते धंदे करतात. त्यांना 2 वर्षाची पोरीपासून तर बाई पाहिजे फक्त. त्या बिचाऱ्याला हाकलून दिलं, जेवायला दिलं नाही आणि उष्ट्या पत्राळे फेकल्या तर कुत्रे खात होते. तिथून त्यांनी अन्न खाल्लं आणि शपथ खाल्ली की मी जातीवाद नष्ट करणार. त्यानंतर बघा दादांनो बाबासाहेबाला मदत केली शाहू महाराजांनी. आणि 1919मध्ये बघा इंग्रजांनी यांचं ज्युडिशनमध्ये 3% आणलेलं होतं. आणि 20मध्ये परिषद घेतली शाहू महाराजांनी माणगावला आणि सांगितलं अरे माझ्या मूल निवासी लोकांनो, SC ST OBC गरीब मराठा लोकांनो, तुमचा लीडर हा बाबासाहेब आंबेडकर आहे बहुजनांनो. आणि 1922मध्ये दादांनो ज्या महाराजा जन्म 74 9 मे 1922ला त्याला पॉयझन देऊन मारलं, कोणी म्हणतं स्फोटने उडवलं. बघा दादांनो किती क्रूर आहेत. आणि हे निजामी मराठा फक्त ना फक्त यांचा हायब्रिड चेंज झालेला आहे. हे नाजी जो हिटलरचा औलाद आहे हे 200 पटीने क्रूर लोक आहेत. यांचा बायका सुद्धा तशाच झालेल्या आहेत. मी आज महाराष्ट्र लोकांना विचारणार आहोत, सांगणार खरं आहे का खोटं आहे. एवढा विचार करा दादांनो. ज्या महाराष्ट्रामध्ये संत राजे महाराजे शाहू फुले आंबेडकर त्या महाराष्ट्राची दशा काय आहे तुम्ही विचार करा. मी सांगायचं काम करतो काय खरं काय खोटं. त्यानंतर 24ला त्यांनी काँग्रेस सोडली आणि शपथ खाल्ली मी जातीवाद मिटवणार. गेले साऊथमध्ये राम लक्ष्मण सीताची फोटोला चपलेच्या माळा टाकल्या आणि वरात काढली. मद्रासमध्ये चेन्नईमध्ये आणि सांगितलं सापानी माणूस एकच मरतो, बामणामुळे किती करोडो लोक मरतात, कत्ल करा त्यांची. आणि आज 70% आरक्षण घेतले आहे त्यांनी स्वातंत्र्याच्या अगोदरपासून. त्यानंतर 1925ला शाहू महाराज आणि बाबासाहेबांचं नॉलेज बघून यांनी RSS आणि जनसंघची स्थापना कोणी केली आहे. आर्य विदेशी यहुदी नाजी निजामी मराठा जे हिटलरपेक्षा 200 पटीने आतंकवादी देशद्रोही हत्यारे त्या लोकांनी RSS जनसंघची स्थापना केली. 27ला पाण्यासाठी मंदिरसाठी आणि 31ला बघा दादांनो बाबासाहेबांनी आरक्षणसाठी जे इंग्रज लोकांबद्दल हे घेत होते आणि हे लोक आंदोलन चालवत होते कारण यांना शाहू फुले आंबेडकर जे आम्हाला एवढं काय दिलं त्यांचा विरोध करत होते. 31ला हा बनिया जो काँग्रेसचा फाउंडर म्हणतात यांनी एरोडा जेलमध्ये उपोषण केलं. बाबासाहेबमध्ये सेपरेट इलेक्ट्रिक पोल द्या SC ST आणि OBC लोकांना. 35मध्ये तिजावचं निधन झालं. 36ला SC ST SC SCला यांनी आरक्षण दिलं, रक्षण दिलं.
सिक्युरिटी दिली SC STच्या लोकांना 36 पासून. आणि हिटलर हा 1819चा जन्म, हा ऑस्ट्रेलियामध्ये नाझी आहे, नाझी. पहिला वर्ल्ड वॉर 1905 मध्ये लढला आणि लढता लढता तो जर्मनीमध्ये गेला. जर्मनीमध्ये गेल्यावर मी तुम्हाला हे करून देईल, मी तुम्हाला ते करून देईल, आणि नाझीचं सिम्बॉल आहे स्वस्तिक, आणि हे आर्य यहुदी निजामी नाझी यांचं सुद्धा स्वस्तिक आहे. आणि त्याला देशद्रोहाची सजा झाली. 5 वर्षाचे 2 वर्षात सोडून दिलं आणि परत त्यांनी सुरू केलं. आणि त्याने पठ्ठ्याने पार्लमेंट डिझॉल्व केली, प्रेसिडेंटला हाकललं, ज्युडिशरी डिझॉल्व केली, आणि स्वतः बसला आणि सांगायला लागला मी हे करील ते करील. आणि 1939 मध्ये सेकंड वर्ल्ड वॉरला सुरुवात झाली. त्यावेळेस इंग्रजांनी डिसिजन घेतलं की आम्ही सोडून देऊ. बघा दादांनो, जेव्हा यांनी नारा लावला गांधीजींनी चले जाओ, तेव्हा कोण मेलेले आहेत? ज्यांच्या पायामध्ये चपला नव्हत्या, ज्यांचा 90% जाती तयार करून जनावरासारखं जीवन जगत होते, पुढच्या पिढीच्या स्वभावासाठी त्यांनी आपलं जीव बलिदान केलेलं आहे. आणि त्या महात्माला 30 जानेवारी 1948ला आर्य विदेशी यहुदी नाझी निजामी मराठा, जे हिटलरपेक्षा 200 टाइम्स आतंकवादी देशद्रोही हत्यारा लोकांचा मेंबर नाथूराम गोडसेने 30 जानेवारी 1948ला सकाळी सकाळी गोळी मारून हत्या केली. आणि किती बदमाश लोक हे त्याचा सुनता केलेला होता. PN गाडगेळ होते. त्यांनी म्हटलं काय नथू, म्हणजे यांना या भारतामध्ये फक्त आमच्या बाया पाहिजे 2 वर्षाचा आणि याच्यापासून, आणि ह्या निजामी मराठांना पण त्या सवय लागलेल्या आहेत. बघा दादांनो, किती क्रूर कोम आहे हे. त्यानंतर हिटलर बघा 30 एप्रिल 1945ला पश्चाताप करून कुत्र्याला पॉयझन दिलं, पत्नीला पॉयझन दिलं, आणि स्वतः पॉयझन घेऊन मरून गेला. आणि सत्यानाश केलं जपानच्या हिरोशिमा नागासाकी. त्यांच्यापेक्षा तो 20 वर्षासाठी होता. हे बघा 5000 वर्ष झालेले आहेत. त्यानंतर बाबासाहेबाला संविधान पीठात जाऊ दिलं नाही. पश्चिम बंगालमधलं जोगेंद्र मंडल यांनी रिजाईन केलं, आणि मुस्लिम आणि आदिवासी लोकांनी त्यांना पाठवलं संविधान पीठात. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबरला जेव्हा त्यांनी संविधान बनवलं, यांनी त्याचा विरोध केला की आम्हाला मनुस्मृती पाहिजे. बाबासाहेब मानवतावादी होते. एवढा अन्याय अत्याचार केल्यानंतर त्यांना सुद्धा एका मताचं आम्हाला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, स्वातंत्र्य मिळवून दिलं शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, तारा राणी, राजाराम महाराज. समता आणली राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्री फुले फातीसाठी शिक्षण देऊन. बंधुत्व निर्माण केलं छत्रपती शाहू महाराज. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी 4 पोरं आपली आहुती दिली. त्यांचा एक मुलगा यशवंत 1912चा होता, हँडिकॅप होता थोडासा पायाने, त्याला मॅट्रिक सुद्धा पास. हे किती क्रूर कोम आहे. आणि बाबासाहेबांनी ज्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, आरक्षण म्हणजे 90% समाजाला सिक्युरिटी दिली होती. लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केले राज्य लोकराज्य. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी, प्रेस. मी विचारतो आज कोण बसले आहेत 50 पासून? आर्य विदेशी यहुदी नाझी निजामी मराठा हिटलरपेक्षा 200 टाइम डिक्टेटर आतंकवादी लोक शिकलेले होते की नाही, आणि तेच बसले आहेत की नाही, ज्यांनी शाहू महाराजांची सुद्धा हत्या केली. बाबा 51 मध्ये हिंदू कोड बिल हे नंगा बाबांनी विरोध केलं, आणि हे आता संविधान बनवणार आहेत. माझ्या देशातील 90% संविधानवादी लोकांनो, जो आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिक्षण, रोजगार आणि हेल्थ, आणि बाबासाहेबांनी सांगितलं प्रत्येकाने टॅक्स भरायचं. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी, प्रेस, मीडिया सगळे आतंकवादी यहुदी नाझी निजामी मराठा हिटलरपेक्षा 200 पटीने लोक बसलेले आहेत. सांगा आम्ही शिकलो होतो का 50 मध्ये? माझ्या भारतातील मूल निवासी SC ST OBCच्या लोकांनो, मी सांगतोय ते खरं आहे खोटं एवढं करा. तुमच्या पोरांचं भविष्य तुम्हाला डिसाईड करायचं आहे. सगळं संपलेलं आहे. रिजाईन केल्यानंतर 52 मध्ये पहिला इलेक्शन झालं. आर्य विदेशी यहुदी नाझी म्हणतो नेड्डा. बाबासाहेबांना 78,000 इन्व्हॅलिड केलं. आता जो तमाशा चाललाय तो बघा. आणि बाबासाहेबांना पाडलं. कोलंबिया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबांना विश्वरत्न ही पदवी दिली आहे. आणि 56 मध्ये 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली. आणि 5 डिसेंबर 1956ला सेशन चाललं होतं. आणि 6 डिसेंबरला नेहरूजीची रखेल सविता कबीर, जी बाबासाहेबपेक्षा वयानं मोठी होती,
तिने बाबासाहेबांचा खून केलेला आहे। ही गांधी फॅमिली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची खुनी आहे। कोण आहे काँग्रेस, कोण आहे RSS, कोण आहे जनसंघ? कारण आम्ही त्यावेळी शिकलेलो नव्हतो दादा। तुम्ही मानसिक गुलाम करून ठेवलेला आहे। तुमच्या घरामध्ये पोरग तयार झालं, जन्माला आलं, त्याला विचारा, राक्षसगण मुलगा झाला ए ठेवा, मुलगी झाला बी ठेवा। तुमच्या घरामध्ये काल निर्णय बघा, महाभारतामध्ये कृष्णाला अधिकार आहे सगळ्या गौडणी त्याच्या भारतातल्या। विद्येची देवता सरस्वती, संभाजी महाराज बेबिचारी बंच ऑफ थॉट म्हणते त्या गोडवलकरांनी लिहून ठेवल्या, हरामखोर। आणि त्यानंतर तुकाराम महाराज आणि पर्सनल इंटरव्ह्यूला कोण बसल्यात 50 पासून दादांनो। मेल्यानंतर स्वर्गात जायचं तेही पाहिजे, आणून द्या माल। तर जगामध्ये काळा पांढरा भेदभाव झाला। अमेरिकेत 300 वर्ष अगोदर निग्रो लोकांना संकल्प आणून आणलं। बघा, त्यांनी ओबामा साहेबाला 2दा प्रेसिडेंट बनवलं आणि ओबामाच्या काळात एका निरपराध माणसाच्या हातात त्यांनी माफी मागितली, झुकला होता। आणि आज आमच्या देशात बघा दादांनो, आजही 50 पासून हे लोक जे बसले आहेत मनुस्मृतीप्रमाणे आमच्यावर अन्याय अत्याचार करत आहेत। आणि 56ला मराठवाडा वेगळा झाला, तिथं 2 गुंडे बसलेले होते, त्याचं नाव आहे शंकरराव चव्हाण। 48 मध्ये ओबीसीचा, त्याला LLB कुठून आणली काय आणली काय माहित नाही। बघा जरांगे पाटील मराठा लोकांनो, तुमच्या याच्यात 2 ठेकेदार बसलेले आहेत, शंकरराव चव्हाण त्याच्यानंतर त्याचं पोरग। पूर्ण तुमचं मराठवाड्याला गुलाम करून ठेवलेलं आहे। आता महाराष्ट्रात आहे असे एक एक गुंडे यांनी पालून ठेवलेले आहेत। हा ओबीसीचा गुंडा आणि निजामी मराठाचा गुंडा। बघा 60 मध्ये विदर्भ ऍड केलं, कोणी मागणी केली, काळा सोना आणि चितपाव संघटन। 62 मध्ये कतलखाना काढलाय आणि आदिवासी संशोधन केंद्र। मधुकर पिचड, त्याचा नातेवाईक महादेव गोंगारे, 39चा जन्म आहे कोळी, त्याला बसून तिथं आदिवासी डायरेक्टर बनवून त्याला पांढऱ्या मस्तपैकी कुत्र्या दिल्या। आणि या लोकांनी लिहिलेलं आहे खरे आदिवासी कोण, आणि त्यांना शाळा दिल्या, आश्रमशाळा, मजा करा रे। आणि 13 लोक जातीचे लोक तिथं साहेबापासून चपराशे बनवलं। आणि 64ला नेहरूजीचं निधन झाल्यानंतर बघा दादांनो, त्यानंतर गुलजारला नंदा आणि 65 मध्ये जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री चीनचं युद्ध होतं, त्याचं ताशकंदमध्ये जाऊन त्याला मारलेला अजूनही पता नाही आहे। आणि 65 पासून हा निजामी मराठा भारताला सत्यानाश करणारा, डुकराचं गू खाणारा हा शरद पवार 65 पासून राजकारणात आलेला आहे। 6 पक्ष याचे सगळे कुटुंब। आणि त्यानंतर बघा दादांनो, इंदिरा गांधी, त्यानंतर गुलजारनंतर 66 मध्ये इंदिरा गांधी आल्यानंतर मानवता उदय होती। सगळ्या प्रायव्हेट बँकांना नॅशनलाइज केलं, कितीतरी अंडरटेकिंग काढलं, बालको सारखे, जिथं हजारो लोक एम्प्लॉय होते। आणि 71 मध्ये बघा बांगलादेश जिंकून दिलं, 73 मध्ये दुष्काळ पडलं। आणि पेरियार स्वामीचा जेव्हापासून मृत्यू झालेला आहे 73 मध्ये, तेव्हापासून या देशात त्यांनी नंगा नाच सुरू केलेला आहे। अजूनही तिथं 70% रिझर्वेशन आहे। AIDF कोणाची आहे? काँग्रेस। आर्य विदेशी यहुदी नाजी निजामी मराठा। आणि RSS जनसंघ कोणाची आहे? BMS। यांनी स्ट्राईक केलं आणि इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लावली। आणि हा जो आलेला सफेद चमडीचा जेठमलानीने राजनायचं निवडून आले होते, इंदिरा गांधी रायबरेलीतून तिला इन्व्हॅलिड केलं। आणि 77 मध्ये गव्हर्नमेंट आली मोरारजी देसाईची इमर्जन्सीच्या विरोधात। त्यांनी मंडल कमिशनची स्थापना केली। मुलायम सिंग यादव, रामविलास पासवान, लालू प्रसाद यादव, चंद्रशेखर, चरण सिंग। आणि तेव्हापासून यांनी नंगा नाच सुरू केलेला आहे, कारण मंडल कमिशन आलं। आम्ही पैदा झालो तेव्हा रेडिओ नव्हतं, आणि 77 मध्ये सुद्धा रेडिओ कितीतरी घरात नव्हतं, आणि आम्ही शिकलेलो नव्हतो। जनावरांचं जीवन जगत होतो। 90% समाज जाती कुणाच्या असतात? जनावरांच्या असतात। आणि 78 मध्ये आर्य विदेशी नाजी निजामी मराठा, जे 200 टाइम्सने हिटलरपेक्षा आतंकवादी, हत्यारे, देशद्रोही लोक आहेत, त्यांनी वसंतदादा पाटीलची गव्हर्नमेंट पाडली। आणि जनसंघ, RSS आणि काँग्रेस यांनी पुलोद म्हणून स्थापन केलं। आणि बघा दादांनो, 80 मध्ये आमच्या तर TV आलं। 76ला इंदिरा गांधीने एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं। आमची जनगणना काउंट केली तेव्हा 1,10,00,000, 2च्या ठिकाणी 4 खासदार आणि 13च्या ठिकाणी 25। आणि आम्हाला म्हणतात तुमच्या आई बापाचं प्रूव्ह करा 50च्या अगोदर। बघा किती अन्याय त्याचा। आणि त्याच काळात हा बॉम्बसेफचा आतंकवादी संघटन काढणारा हा वामन मेश्राम, अखिल भारतीय आदिवासी, 13 जाती तिथं आहेत।
काही एससीचा आणि निजामी मराठ्याच्या जास्त जाती आहेत आणि हा लोकांना मूर्ख बनवतो आहे हा. याने करोडो लोक आमचे महाराष्ट्रातले आणि भारतातल्या आदिवासी लोकांचं आयुष्य बर्बाद केलं आणि त्यांनी त्याला हेड बनवलं आहे प्रवीण गेडाम. आणि हा संभाजी ब्रिगेड सोबत आज 50 वर्षापासून 45 वर्षापासून जेव्हापासून धर्मशाला तेव्हापासून बसून लोकांना मूर्ख बनवत आहे. संभाजी ब्रिगेड ही आतंकवादी हत्यारे आतंकवादी देशद्रोही संघटना आहे. आणि त्यानंतर बघा 84-80ला टीव्ही आलं, जनसंघ RSSची बीजेपी झाली आणि 84 मध्ये बघा इंदिरा गांधीचं लेक्चर आहे, सुन लो सोनिया गांधी राहुल गांधी क्रिकेट और सोनिया जी, उनका लेक्चर है इस देश के उन्नति के लिए मेरा खून का एक एक बूंद काम में आएगा. और उनकी हत्या RK धवन हत्या कर दी गई और कई निरपराध, क्योंकि सिख लोग तो ये है देशद्रोही और हिंदू करोड़ों लोगों की कत्ल कर डाली. और जब राजीव गांधी आए 85 में, आर्य यहूदी निजामी मराठा हेड आतंकवादी देशद्रोही हत्यारा अटल बिहारी वाजपेयी मनोज सिंह भी मारो सालों को और प्रकाश कारत ने EVM का प्रस्ताव लाया है. जब राजीव गांधी ने कंप्यूटर लाया AIDF और BMS ने स्ट्राइक किया, बोले अनएम्प्लॉयमेंट. इनकी 100 आतंकवादी संगठन है RSS जनसंघ बीजेपी की और ये कांग्रेस पे भी उसी में इन्वॉल्व है. और जब 89 में कांशीराम जी ने बोला है तिलक तलवार तराजू मारो सालों को 85 भाग हमारा है, तो राजीव गांधी ने बोला 1 रुपया टैक्स आता है उसमें से ये 10 पैसा खाता 90 पैसा खाते. VP सिंह साहब ने अपने गवर्नमेंट बलिदान कर दी. वो इंसान थे अर्जुन सिंह और एक कपिल सिब्बल हरामखोर आर्य विदेशी नाजी हिटलर की औलाद ने पूरा HRD मिनिस्टर को बर्बाद कर दिया. और 91 में देखो उसी राजीव गांधी की सुन लो सोनिया जी प्रियंका जी और ये गिरगिट हरामखोर गिरगिट है राहुल गांधी. राजीव गांधी जी के टुकड़े टुकड़े किए गए, एक भी नहीं मरा. 91 में इसने गिरवी रखा, यह RSS का हस्तक नरसिंह राव गेट करार करके पूरी बर्बाद कर दिया इंडिया को, हमारी खेती को बर्बाद कर दी. 92 में क्रिमिनल लगाया, देख लो. गवर्नमेंट चलाने के लिए शिबू सोरेन जेल में डाला, गुलजारीलाल नंदा हुए, देवगौड़ा हुए. और 99 में जब ये हुआ, आर्य विदेशी नाजी निजामी मराठा हिटलर से टू डिक्टेटर अटल बिहारी वाजपेयी ने जो खून बहाते बाउंड्री को उसका पेंशन बंद कर दिया. और देख लो 4 में फ्रॉड, 9 में फ्रॉड, 13 में फ्रॉड और 14 में देख लो, 19 में देख लो 20 लाख मशीन गायब है. और ये कानून बनाया इन्होंने दिसंबर 23 में 2 बच्चों को भेजा. और बीजेपी के इसने क्या कानून बनाया, जो भी गवर्नमेंट के अगेंस्ट में बोलेगा उसको 9 महीने की जेल और फाइनेंशियल बोलेगा. और देखो पुलिस वाले को पावर दिया है कि तुम कुत्ते जैसा मारो किसी को भी. और पूरा फ्रॉड इलेक्शन आज महाराष्ट्र में 538 जगह पे. और उसके बाद में देख लो इतना अन्याय अत्याचार. इन्होंने कानून बनाया इलीगल, खेती वाले मर रहे उसको देशद्रोही बराबर है. हमारे महाराष्ट्र के अंदर में देख लो 114 गोंडगोवारी को मारा, 98 में 96 में 11 निरपराध लोगों को मारा, खैल राज्य कांड. और वो कांड ये करने के लिए इन्होंने गोपीनाथ मुंडे को बलि का बकरा बना के चढ़ा दिया. उसके बाद में जज लोहे को मारा नागपुर में जाके, हेमंत करकरे को मारा मुशीफ साहब के पास है. और ये कांग्रेस के जमाने में पूरे कभी किए. मेरे 90% लोगों महाराष्ट्र के आप गुलाम हो गए हो, आपको एजुकेशन खत्म, सब खत्म. अरे 2 साल के बेटी के साथ बलात्कार करके काटा जा रहा है कारखाना है, किसी के मुंह से आवाज नहीं निकल रही है. इनकी औरतें भी देखो निजामा मराठा और आर्य यहूदी जी की मुंह से आवाज नहीं निकल रहा है. मेरे महाराष्ट्र के लोगों को अभी डरना नहीं है. ये महाराष्ट्र पूरे वर्ल्ड में सबसे ज्यादा रिचेस्ट है, 9 स्टेट को पाल सकता है. और 2 आतंकवादी हिटलर की औलाद 200 टाइम्स. एक साइड में वो है असली आर्य विदेशी यहूदी नाजी हिटलर से 2 टाइम डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही हत्यारा फडणवीस, और दूसरी तरफ निजामी मराठा का हिटलर से 200 टाइम डिक्टेटर आतंकवादी. और सबसे पहले ये वामन मेश्राम को सालों को जूते से मारो इनको. ये 50 साल से उनके साथ बैठ के हमारे आदिवासी के करोड़ों लोगों की इसने लाइफ बर्बाद कर दी. ये पापी आदमी है साला हरामखोर वामन मेश्राम. बोल सही बात है कि गलत बात है. और आज बोलता है मैं अप्रैल में करूंगा, क्योंकि गांड पे लात मारेगा ना वो निजामी मराठा का सरदार हत्यारा सुअर का गू खाने वाला. तो सुअर का गू खाने वाले साले वामन मेश्राम लोगों को बेवकूफ बना रहा है 50 साल से, कभी बोल रहा है. और देख लो भाई साहब, जॉर्ज लोया को मारा, हेमंत करकर को मारा, पानसरे को मारा, नरेंद्र दाभोलकर को मारा, हमारी बेटी को मारा गोली से.
और आज महाराष्ट्र में इतना अत्याचार हो रहा है, देख लो परभणी में और भीड़ में। ये लोगों अग्निवीर लाके इन्होंने पूरे आरएसएस के जो 100 जो है आतंकवादी संगठन उनके बच्चों को भरा है। देख लो, मैं बताता हूं। जय शिवराय, जय भीम, जय सदा। मरेंगे मिटेंगे, ईवीएम को हटाएंगे और अपने माँ बेटी के स्वाभिमान के लिए बलिदान करेंगे, भीमा कोरेगांव करके। जय शिवराय, जय भीम, जय संविधान। आजादी की तीसरी लड़ाई।